आहे ना येतो काळजी कर ना का एखाद्या गाडीला हात करून येतो या चालतंय ठेव साडू हा हो हो हा ऐकलं का साडू भाऊचा फोन आलता ते म्हणे काय बी करून जेवायला या आपण तायडी घरी नाही. अगं तायडी नसू दे आला का एकुलता एक लागा साडवायला का मी त्याचा तायडी नसली म्हणून काय साडू काय उपाश लावणार आहे मला दारात न चल तू अशा हाय अशा कपड्यावर आपण काय करायचंय लोकांच्या घरी राहून द्या. तुला काय करायचं सपार आपण उद्या शिकरू तू चल पहिल्यांदा घाल चप्पल मोरच रान तीन ह्याव झालं आणि त्याव झालं चला तू काळजी करू नको तुझ्या उद्या सकाळ टाकतो का तर टाकतो पण तू चल आता तुला लागा माझ्या साडूकडे जायचं म्हणलं की लागा साधा ना का तुझं तोंड पडलेलंच असतं अहो तोंड कुठं पडलंय माझं. मग काय तर सांगते तायडी घरी नाही तर उगाच मला चाला. अरे पण तायडी जरी घरी नसली तरी माझा साडू काय मला काय मोकळ्या हाताने लावणार आहे का माघारी त्याने एवढ्या आवरून जर एखादा माणूस आपल्याला फोन करून जेवाय बोलावतोय येडाय का माणूस तो त्यानं काय का व्हायना पण मोठं नियोजन केलेलं आहे बघू की आता कसलं नियोजन केलंय कसलं आणि फुटक्या हाताने चाललोय साडूला माझ्या काय खाय पियाला न्यावं का नाहीच हा लय तुमचा लाडाचा साडू हो मला माहित आहे. मागच्याच म्हणलं सासऱ्याला म्हणा एखादी गाडी द्या फटफटी एखादी कुठं पाहुण्या रावळ्याच्या जायला होईना कितीच लांब चालत आलोय बघ बरं मग असू दे आता गावा इष्टी गाव आहे ना ती एखादी गाडी गावाची आणि मग मी जायचो असू दे चला. तुझं साधा ना का असो म्हणजे मी माझ्या साडूकडं निघालो की तुझं सारखं नेटच असतो इकडं नको आणि तिकडं नको थांब हो इकडे काय करू माहित आहे का साडूला मस्त पैकी डाळिंब बिळिंब खायला निवायचं हा अहो काय येडबीड आहे का काय का किती काय बारकं पोरग आहे का त्यांना डाळिंब आणि सफरचंद खायला घालायला. आला का साडू माझा लागा एकुलता एक खायला का जेव्हा भावाचा साडू ना खाऊ दे बाय डाळिंब माझ्या काय फरक पडतो नेऊ दे सफरचंद किलो भर इथली राहू द्या चला तुम्ही. लगा मोकळ्या हाताने जर गेलो मला सांग आपल्या घरी साडू आल्यावर